आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. तर या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं, म्हणजे आपण जी पाहणारी मंडळी आहात, ऐकणारी मंडळी आहात, त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि धन्यवाद देतो, तुम्ही माझं हे आत्मकथन ऐकत आहात म्हणून. तर मागील भागामध्ये तुम्ही ऐकलंय माझं लग्न झालेलं वगैरे, सत्यनारायण वगैरे झालं, आमची सुहागरात्र अशीच उडत गेली तशीच, कुठल्याच मापात काही नाही. आणि घरच्या मंडळींना ही गोष्ट काहीच आवडत नव्हती, माझं लग्नच आवडलं नव्हतं. म्हणजे त्यांना अगोदरच माझ्याबद्दल तिरस्कारच होता सगळ्यांना. जे नशिबात असतं ते होत राहतं. आणि सगळ्यांनी माझ्याशी वैर धरलं. म्हणजे थोडक्यात आज लग्न झालंच 2-4 दिवस झाला तर अशा अवस्थेमध्ये ही मंडळी अशी वागत होती, कारण मी काय मोठं पाप केलंय हे काय कळत नव्हतं. आणि पूर्ण समजा जे आमच्या संपर्कातले लोक गावातले असतील, सगळ्यांना पोरांना मनानंच केलं, असं केलंय, शहरातली पोरगीच आणली, असं काय, म्हणजे वेगवेगळे प्रकारानं गावामध्ये सुद्धा पाहुण्या रवळ्या सगळीकडे आमचा सगळा काय म्हणतात ना, आमच्या ग्रामीण भागामध्ये झाल्याचा पचका म्हणतो आमच्याकडे, म्हणजे आमचा पचका करून टाकला म्हणायचं. तरी जणू आम्ही वाळीत टाकलंय अशा पद्धतीनं राहत होतो. बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळंच, मी काहीतरी वेगळंच केलंय, जगाचं वेगळंच केलंय असं. कारण काय होतं की लग्न म्हटल्यानंतर घरातील मंडळी सगळ्यांना नेहणं असतं, घरच्या पाहुणेरवळ्यांनाही. मी तसला काही प्रकार केलेला नव्हता. मी लग्नाला नेहलंच होतं कुणाला, आईला फक्त, आणि भाऊ आणि भाऊजही होते, आणि माझे मित्र, समजा एक पैगंबर नावाचा होता, आणि ते मित्र म्हणून म्हणता येत नाही, ते मोठे होते, बिभीषण आबा म्हणून, ते अंबाजोगाईलाच राहतो, त्यांना एक बोलवलं होतं. म्हणजे एक 2-4 जणच आम्ही होतो. आणि आमच्या भावाचा मित्र म्हणून काशीनाथ ते एक आलेला होता. म्हणजे आमच्याकडलं वराडी मंडळ ही एकदम थोडक्यात एक 5-7 माणसात. आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हर, समजा जीपचा ड्रायव्हर, ते एक होता. इतर कुणीही लोक मी माझ्या लग्नाला नेलेले नव्हते. आणि ही गोष्ट म्हणजे वडिलाला पण नेलेलं नव्हतं. ही गोष्ट सगळ्यांनाच खटकली होती की यानं काहीतरी घोटाळा केलाय. पण वास्तविक सांगतो तसला काही घोटाळा नव्हता, हे तुम्ही पाटील मागे ऐकलं बी. पण त्याचा आऊचा बाऊ करून टाकला होता. मी काहीतरी वेगळंच केलंय, जगाच्या वेगळंच काहीतरी केलंय, असं तसं सगळीकडे म्हणजे सांगून टाकलं. म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गावातल्या मंडळींचा असा विचित्र प्रकारे, कारण त्यांना साहजिक आहे, कारण ही पोरग विचित्र काहीतरी केलंय, आणि या वाटलंय ना प्रेमविवाहच केला काय की वगैरे, कारण ही जात होता अंबाजोगाईला सारखा. पण नाही, मी प्रेमविवाह वगैरे नव्हता. असं आहे, मी अगोदरपासून दमल्यानंतर मी जात होतो, हे खरं आहे. ते बी संघर्षमय जीवन होतं तिथं, कारण ती पोरगी द्यायची नाही तर असं त्यांचा काहीतरी मोडू शकतं, यासाठी मला सतत संपर्कात राहावं लागत होतं, म्हणून मी सतत जात होतो. बरं, ते काय लपून छपून जात नव्हतो मी उघड उघड जात होतो. असं गुपचूप काही प्रकार नव्हता. पण कसं असतं, खेड्यातल्या लोकांना त्या काळातले जरा थोडंसं एवढं सुधारणा नव्हती ना, काहीतरी वेगळं करतोय. मग आणि विशेष म्हणजे मी लग्नाला कुणाला नेलं बी नव्हतं ना, हे एक होतो विशेष. तर असो, ही गोष्ट एवढी मनावर घेतली घरच्या लोकांनी, आमच्या पाहुण्यावर, की मग आमच्या भावाला पण त्याचा राग होता, आणि भाऊजाईला बी. कारण खरं पाहिलं तर आता तुम्हाला वाटेल की आपलीच गोष्ट चांगली म्हणत असते म्हणून, पण तसं नाही. खरंच माझी जी बायको मी केलेली, जी समजा माझ्या शंभूच्या साधनेतून, मंत्र साधण्यातून जी मला मिळालेली बायको होते, पत्नी म्हणून स्वीकारलं होतं, ती सुंदर होती. खरं तर आता आमची आई गोरी, आमची बहीण पण गोरी, भाऊ बी थोडा बरा, मीच काळा झालो आहे.
आणि तसं फक्त नाकाडोळ्यात नीटच आहे मी, एवढा एवढा काही खराब नाही. पण इतर जर आमच्या समजा भावकीत वगैरे जर बघायचं अगर भावाची बायकोचं ही, तर त्याच्यापेक्षा थोडी सुंदरच आहे. थोडी म्हणजे बऱ्यापैकी सुंदर, म्हणजे एक जरा ॲक्टिव्ह आहे थोडी. हं? मग ही म्हणजे ही गोष्ट आहे ना, कशी खटकायसारखीच होती ना हो. ही पोरग काही कशाचं काही करत नाही, कुठलं काय नाही, पण बायको सुंदर आणली. पण सुंदर म्हणायची कुणी? सुंदर म्हणायला बी धाडस लागतं ना. अ? त्याच्यामुळं जरी वाटत असलं तरी म्हणून दाखवायचं नाही. हं? तर एवढं की सगळी नाराज होती म्हणून ती घरामध्ये भांडणतंटे होऊन घरच्या मंडळींनी, म्हणजे आमच्या पाहुणेरावळीनं समजा ठरवलं, आणि आमच्या भावानं आमच्या वडिलाला, आईला सगळं घरातलं सामान काय जे होतं नव्हतं ते सगळं स्मशनी बिशनी चट्ट घेऊन गेले. हे तुम्हाला सांगितलं, ऐकलंय मी पाटील मागच्या भागामध्ये. हं? आता आमची खरी कसोटी चालू झाली होती. कारण ही नवीन नवरी, हिला खेड्यातलं काही माहीत नाही, कुणाच्या ओळखी नाहीत, कुठं बाहेर जायचं नाही. मला ते आवडत नव्हतं बाहेर जाणं. का आवडत नव्हतं? कुणी काही म्हटलं हिला तर पुन्हा तिला कुणी समजावून सांगणारे घरामध्ये बाई माणूस नव्हतं कुणी. हं? आम्ही दोघंच आणि खेड्यामध्ये, म्हणून मी बऱ्याच वेळेस मला बाहेर जरी जायचं असलं तरी बाहेरून कडी लावत असे. हे पण ऐकलंय तुम्ही माझं. तर मला काय वाटायचं की कुणी तिला काही म्हणेन, कुठं पुन्हा ती नाराज होईल, कारण तिला कुणी बोलणार. घरामध्ये करमणुकीचं साधन बी नाही, काही रेडिओ नाही, टी व्ही नाही, काय नाही, घरात लाईट नाही. हां, लाईट पूर्वी होती, पण ही मंडळीनं सगळं तोडातोडी, सगळं म्हणजे सगळं आमचं हा कसा करतो, एक म्हणतात ना, परीक्षा परीक्षा घ्यायची म्हणतात ना, अशा पद्धतीनं चाललं होतं. मी आपलं हिला कोंडायचं, जायचं बाहेर वगैरे. आता नवी नवरी, आपल्याकडे गाणं आहे बघा, काय, नवी नवी नवरी होती शिवरीवणी लाज, नवी नवी नवरी होती शिवरीवणी लाज, आता झाले चिले पिले कोंबडीवणी झुंजा, आता फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. हं? हे असा प्रकार कधी कधी गाणं सुचायचं मला असल्या ह्याच्यात. हं? हे म्हणजे ते आठवलं ना आता मला मागचं, एवढी म्हणजे ती एक शब्द बोलायची नाही, एक शांत गप बसायची. पण आता अरे रे रे, एक शब्द पडू देत नाही माझ्या खाली. हं? म्हणजे कुठलीही मला हे सांगायचं, म्हणजे कुठलीही नवीन असते ना मुलगी आहे कुणी आली घरामध्ये की थोडीशी आपली लाजून गुजून करते. आणि एकदा घराचं तिला माहीत झालं, घरातले कोण कसे आहेत काय, की मग काय नाही, मग लगेच बुंगच कार्यक्रम चालू असते. तसं आमच्यात बी झाला होता चालू. तर असो, आमच्या खऱ्या संसाराला आता ही संघर्षाचा संसार चालू झाला होता, संघर्षाचा. घरामध्ये काही नव्हतं, काही ठेवून गेलं, हे सगळं गेलं. मी तुम्हाला सांगितलं, आम्ही चुरगुड्यावर राहिलो, कुठं फरसन खाऊन राहायचो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिला स्वयंपाक येत नव्हता. हिनं चुलीवर कधी काही केलेलं नाही, आजवर स्वयंपाकच येत नाही तर चुलीवर करण्याचा संबंध कुठं येत आहे. मग माझ्याकडे एक स्टोव होता जुना. हं? म्हणजे बऱ्याच दिवसाचा स्टोव होता, ते चालू केला. आणि मग स्टोववर आपलं एवढे, आता आमचे सगळं घर मोब 2-4 रूम, रूमाला काही कमी, पण आमच्या वाट्याला जी आम्हाला मी बांधलेलं जे होतं तेवढंच. ते आता मी तुम्हाला आता सध्या मी बोलतोय त्या रूममधूनच बोलतोय, आत्ता आजचा व्हिडिओ मुद्दाम म्हणून आठवण यावी म्हणून. तर ही रूम, तर हे रूम काय, एक 8 फूट अशी असेल आणि एक 15 फूट लांब आहे एक. एवढ्या रूममध्ये आमचा संसार. हं? मग ते स्टोव, आता इथं तिकडून तर काय बाहेरून काही सामान आणलेलं नव्हतं. तुम्हाला तर सांगितलं ना मी, 200-300 रुपये उसने घेऊन मी ती एक पातेलं वगैरे आणलं होतं, त्याच्यावर चालू होतं. हिला काही नाही, आपलं घरामध्ये लाईट नाही काय नाही, आपलं देवा आपलं मेणबत्ती काहीतरी लावायचं आणि त्याच्यावर आमचं ते संध्याकाळची
स्वयंपाक पाणी म्हणजे काय, स्वयंपाक पाणी तरी काय? आता धड पीठ बी नाही, काहीच नाही, तवाही नाही, काय नाही. हा, आता एक एक प्रपंच गोळा करायचा होता. आता मोप सामान दिलं होतं हो मला, पण आणलं नव्हतं. मी राग तिथून आणलंच नव्हतं. कारण मी लग्नामध्ये तर बोललो ना, खूपच मी गोंधळ घातला होता ना. हं? तुमचं सामान बी नको, मला फक्त मुलगी पाहिजे. त्याच्यामुळे ते काही चिडत ते समजा मी सामान तिथंच ठेवून द्याल तर. मग आता आमचा चालला होता प्रपंच, असाच चालला होता. म्हणजे काय, तितकंच आपलं खायचं, काम करायचं आपलं काहीतरी. आता कामाचे बी काही एक मशीन होते, त्याच्यावर शिलाई काम थोडंफार करायचं. पहिल्या वळणावर आपलं 10-5 रुपये यायला लागले होते. कारण सवय वडिलाच्या ह्याच्यावरलं ती रुटीन होती, माझी रुटीन नव्हती तेवढी कामाची माझ्यावर. पण आता काम करणं तर गरजेचं आहे ना. आपली काय बोली की मी तुला काही काम सांगणार नाही, बाहेरलं कुठं काम करायचं गरज नाही, काय नाही, मी तुला कसाही जगवील. हा, माझं तत्वच होते की, म्हणजे काय होते तत्व की नवऱ्यानं कमवायचं, बायकोला म्हणजे खाऊ घालायचं, बायकोचा म्हणजे तिच्या गरजा पूर्ण करायच्या, हे नवऱ्याचं काम आहे. आता माझ्या गरजा पूर्ण करायसारखं माझी परिस्थिती एवढे, तिच्या मोप गरजा असत्या तिला. आता नवीन नवरी म्हणले तिचे लाड असतात, फिरणं वगैरे अशा गोष्टी खूप, हाऊस बाऊस बरीच असती. पण तिचं नशीब म्हणा, अगर काय म्हणा, सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तिला कुठं नेऊ बी शकत नव्हतो. फिरायसारखी परिस्थिती नव्हती. कारण ही सगळ्यांनी घरच्यांनी वाळीत टाकल्याप्रमाणे केलेलं होतं. हं. आता आम्ही रूम बाहेर जायला बी जमत नव्हतं, काहीच अवघड. मग ती जी घरामध्ये यायचं जे काम आपलं शिलायचं थोडंसं, मग ही मी एका दिवशी ठरवलं की आता हिला मशीन आणून द्यायची, म्हणजे एक पिको फॉलची मशीन. कारण पैसे होतेच, पैसे तिच्या आम्ही हुंड्यामधले जे पैसे ठेवलेले होतं म्हणलं ना, 10,000 तिथं. हं? तेच पैशाचं भांडवलातले म्हणलं, तिच्यातले काय आपल्याच प्रपंचाला लागतात. मी तुम्हाला हे का गोष्ट सांगायलो की विनाकारण लग्नामध्ये खर्च, जर तुमची परिस्थिती जर नसेल ना, तर विनाकारण खर्च करायची गरज नाही. आता चांगल्या परिस्थितीला करूच आम्हाला काय करायचंय त्याच्याबद्दल नाही, पण आपली मोजकी परिस्थिती, जी अनावश्यक खर्च टाळून तो पैसे आहे ते बचत करून काहीतरी गोळा करून त्याचं तुमच्या संसाराला उपयोगाला काहीतरी होईल, उत्पन्न वाढेल, अशा गोष्टी करायला पाहिजेत. मी एक सुरुवात केली. कारण प्रत्येक गोष्ट मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, म्हटलं ना तुम्हाला, मी अनुभव खूप घेतला. म्हणून मी तुम्हा लोकांना सांगतो प्रपंच. आता बऱ्याच जणांचं ही आत्मकथन सांगण्यामागचं सुद्धा कारण काय आहे की बऱ्याच जणांचा गैरसमज होता की मी एक ब्रह्मचारी आहे, आणि यांना काय, या महाराजाला माहिती की नवरा बायकोतलं काय असतात भानगडी. एक बऱ्याच जणांचा गैरसमज होता. म्हणून मी मुद्दाम होऊन तुम्हा लोकांना सांगतो की भानगडी मला सगळ्याच माहिती आहेत. प्रपंच मी केलेला आहे, प्रपंच सगळ्याच करून बसलेलो आहे, सगळ्या गोष्टी मला संसारातल्या आडी अडचणी पूर्ण माहिती आहेत मला. मी त्याचं ज्ञान घेतलं, अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हा लोकांना सांगतो ना, म्हणजे बायकोला वागवायचं, अमुक करायचं, तमुक कर बोलतो ना, मी सारखं सांगत असतो ना, तर मी स्वतः अनुभवलेलं आहे ना. ते मी करून दाखवलं ना, मी अडचणीवर मात केली म्हणून तुम्हाला लोकांना बोलतो. आज मी परिपक्व आहे, पण अडचणीतून आलो ना, मग मी अडचणीतून कशा पद्धतीने आलो, मी कसं कसं केलं, ह्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगत असतो. एक अनुभव आहे, मी असा काही पुस्तकी ज्ञानातला माणूस नाही आहे. तर ती असं चाललं होतं. मग तिला पिको फॉलची मशीन आणायचं असं ठरवलं, आणि मी तिला बंद करून बीडला गेलो. त्यातले पैसे काही 3,000 रुपयाचीच आणले, ती मुंडी आणली फक्त, वरलं मुंडकं. जाऊन गेलो. मग ती दिवसभर ही घरामध्येच आपलं मग आपलं एक रूममध्येच बसायची. कर मग काय असेल तसं तिच्या जीवाला. पण माझ्या काहीतरी आता 10-5 रुपये मिळवणं गरजेचं होतं. कारण सगळं ऐन वेळेला अचानक सगळ्या गोष्टी असा भार पडला. मला काय माहीत नव्हतं की ही घरचे लोक मला एवढं इतकं करतील म्हणून, मला असं एकट्याला टाकतील. मला अगोदर ही कल्पना बी नव्हती ना. एवढं असं लगेच झटकीपट एक 4-8 दिवसामध्येच निघून जाते ना आपल्याला एकट्यावर. त्याने एक परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं माझी. जशी राम सीताला जसं वनवासाला जावं, त्यांना राजा असून बी, पण मी राजा काही नव्हतो. पण सर्वसामान्य सोडून मला एक वनवासच होता एक प्रकारचा. आता हे कसा करणार आहे बघूत, म्हणजे नीट होतंय, म्हणजे लय आगाव आहे ना, मी कसा करतोय, काय करतोय. पण देव माझ्या पाठीमागे होता.
मी काय अशी तशी ही साधना आणली नव्हती. ही शिवसाधनेतून, मंत्रसाधनेतून आलेली साधना आहे ही. कारण ती जरी आज शांत असली तरी एक साधना करून मिळवलेली वस्तू आहे ती. मी एक स्त्री या हं? म्हणजे या साधने शिवानं दिलेली मला साधना आहे ती. जरी तिच्या बापानं तिला जन्म दिला असला तरी तिच्या जी मी मंत्र साधनेतून मला ही मिळालेली होती, त्याच्यामुळं मला काहीच अडचणीवर मात करण्याची माझी तयारी होती माझ्यामध्ये. मी आणली मशीन वगैरे, आमचं 10-5 रुपये तिला मी फिको फॉल वगैरे असलं चालू केलं. ते आपले ते रमायचे बाया तिच्या नादाने यायच्या, ही मग हळूहळू हळूहळू 10-5 रुपये काय एवढे येत नव्हते, लोक पैसे पण देत नव्हते हो. पण आपलं प्रपंच भागण्यासाठी आमचं चालू झालं. मी काही करायचं काम, तिनं तिचं तिच्या बायाचं थोडंसं शिवणं, तटलं उठलं काहीतरी करायला लागले. आम्ही दोघं जण आपले एका रूममध्ये, तिथंच मशीन, तिथंच खायचं, तिथंच हे, तिथंच सगळं. आमचा ना छोट्यासा रूममध्ये एक संसार चालू झाला. हां. आणि तिचा स्वभावामुळे हळूहळू लक्षात आलं लोकांना, कुणाला, की ती खूप चांगली, म्हणजे एकापासून दुसऱ्याला कळलं की बायांना की खूप चांगली ती. आपण लोक नावं ठेवतो पण तशी नाही ती. कारण हिचा बोलका स्वभाव आहे. समजून दुसऱ्याला खूप माझं तर माझीच पत्नी म्हणल्यास काय, देव जोड्या उगच विनाकारण लावत नाही ते. हं? आमचं दोघंच समजा कधी मध्ये चकमकी उड्यात ही बाजू वेगळी असते. नवरा बायकोमध्ये कुणामध्ये बी होतं, त्यात काही विषयच नाही आहे. पण तिचा बोलका समोरच्याला समजून घ्यायचं, इतरांना खूप म्हणजे बोलण्यातून ही वगैरे, त्याच्यामुळे तिची मैत्रीला लवकर झाली लोक गावातील स्त्रियांशी वगैरे. पटकन मैत्री होती. मग तिच्या म्हणजे कुणीही यायला लागलं, मग त्याच्यामधून ते काम 10-5 रुपयाचं व्हायला लागलं. मला घेऊन ठेवायची, मग मी आपलं ती. आणि मला सगळंच येत होतं. कारण काय, मी कलाकारातला कलाकार होतो. मी पूर्ण लेडीजचे कपड्याचं शिवत होतो. जेंट्सचं तर येतच होते, पण लेडीजचे ब्लाऊज असायचे, मुलींचे छोट्या पर्क, ते काय जुन्या काळातलं होतं ना, ती काय अम्ब्रेला वगैरे अशा काही गोष्टी. म्हणजे पूर्ण शिलाईचं काम मला येतं. नवीन बी मला करण्याची कसं असन. हं? बऱ्याच म्हणजे ब्लाऊजमधला एकदम हेच होतो मी, परफेक्ट माणूस टेलर. म्हणजे गावात कुणाला शिवता येत नव्हतं माझ्यासारखं. म्हणजे अभिमानानं सांगतो, आता मला काही येत नसेल समजा, ती खूप वर्षाची गोष्ट आहे. पण ब्लाऊज म्हणलं तर मीच. आमचा एक चुलत भाऊ होता, पण ते त्याच्यापेक्षा त्याचा जरा थोडा टाईट होता ते बोलण्यावर. पण माझ्याकडे म्हणजे बोलण्याचे हात होते, अगर मी समजून घेण्याचे समोरच्या कस्टमरला. त्याच्यामुळं ब्लाऊजचे कामं स्त्रियांचे पूर्ण ह्याच्यातले जे असतात, ती आता ती घरी असल्यामुळं तिच्याकडे यायचं, तिला सांगायचं सगळं असं असतं. मग ती घ्यायची कामं ही तिला बी सांगायचं, शिकवायचं मी. कारण मलाही काही काम ह्याच्यातच करायचं असं नव्हतं. फक्त आमचा ही संसाराची गाडी आता सुरळीत लागण्यासाठी शिलाई काम करावं लागायला लागलं. कारण वडिलांची परंपरा होती ती, त्याच्यामुळे कस्टमर येतच होते. मग आम्हाला जास्त कस्टमर लेडीजचे असायचं. ते लेडीजचं म्हणजे बघून घेऊन ठेवायची, मी करून देतो, तिला सांगायचं असतंय तसं असतंय असं करायचं. आमचं ह्या दोघांचा म्हणजे संसार म्हणजे मजेनं चालला होता. बाकीचं असं काही नव्हतं आम्हाला हे गोष्टीतलं म्हणजे. पण लोक मग त्याच्यामुळं काय, कुणी काय आणून दे, कुणी काही, त्याच्यामुळं आम्हाला खाण्यापिण्याचं आता चांगलं जमू लागलं होतं. म्हणजे मिळायला लागलं होतं आमचं ही. आता इतर खर्चासाठी पैशाचा नव्हता मिळ लागत, पण आमचं भागायला चालू झालं होतं. कारण देव पाठीमागं होता आमच्या. ते बी धार्मिक असल्यामुळं, ते बी पोथीपुराणातली, अगर तिला तत्वज्ञान सगळं म्हणजे अभ्यासू माणूस. आणि मी बी समजा असं म्हणजे दोघंही धार्मिक ह्याच्या असल्यामुळे लोकांचे समजा येणं जाणं हे असं वाढलं. मग ओळखीनं ओळखीत कुणी मग मैत्रिणी झाल्या तयार गावातल्या मोठ्या. मग म्हाताऱ्या बाया असेल, बारक्या पुरीपासून मोठ्या म्हाताऱ्यापर्यंत तिच्या दोस्तीने झाल्या. म्हणजे चालू झालं आमचं हळूहळू हळूहळू. पण तिला भाकरी काय येत नव्हत्या. आत्ता गेल्या वर्षीपर्यंत भाकरी शिकली थोडी. म्हणजे मी 8 महिन्यापूर्वी तिकडं, आता माझ्यापाशी राहत नाहीत ही लोक. पण एक दिवस असं काहीतरी मी मला शुगर चेक करायला म्हणून मी अंबाजोगाईला, म्हणजे अंबाजोगाईला राहते ते, आता मुलं आहे तिकडंच, माझ्यापाशी नसतात हे कुणी. तर मी फोन केला, मी दवाखान्यात येलो आहे म्हटलं, काहीतरी जेवायला कर म्हणलं. तर ते म्हणलं काय चपाती, म्हणलं नको भाकरी कर म्हणलं. ते मग आता तिला भाकरी करायचं म्हणलं जीवावर येत होतं, म्हणजे येतच नव्हते भाकरी तिला. पण मी गेलो, मग ती रक्त दिलं दवाखान्यातून घरी, तिथं गेलो तर तिनं ताज्या भाकरी करून दिलं. मी बघत राहिलो. मी
भाकरी थापित होती, मी तिथं उभा राहायला जाऊन म्हणले म्हणलं तिकडे जा म्हणले, म्हणजे का म्हणलं जमत नाही. म्हणलं बघतीस कशी भाकरी करतेस म्हणली. आज म्हणजे 25-30 वर्षापूर्वीची गोष्टी तिला, म्हणजे तेव्हापासून तिला भाकरी येत नव्हती, ती आत्ता भाकरी शिकली ती. हां, इतर स्वयंपाकामध्ये एकदम परफेक्ट आहे ती. हां, तिला आत्ता सध्या बी पुरणपोळी पाहिजे तशी येत नाही. हं. पुरणपोळी फक्त आमच्या सासूबाईला येते. हं. आणि सासूबाईच्या नंतर एक आमची मिळून येते, आम्हाला मी लग्नात आपलं म्हणत नव्हतो का, तिला एक येते पोळी. म्हणजे मला हीच पोळी द्या म्हणून म्हणलं होतं ते. हां, तिला एक पोळी येते. आणि ही आमच्या मॅडमला पोळी वगैरे काही येत नाही. पोळी म्हणजे चपात्या वगैरे बाकी करत, पण पोळी येत नाही. बाकीचे पदार्थ सगळे करते. हिला साडी एक काळी येत नव्हती नेसायला, साडी नव्हती. आज साड्या इतक्या दुसऱ्याला नेसवती. मुलींना आता कुठलं लग्न समारंभ वगैरे काय अगर कुणी असल्या तर ती त्यांना कशासाठी मग साड्या नेसवायला खूप छान नेसविणार. म्हणजे अशा गोष्टी चांगल्या. आता लक्ष्मीच्या साडी म्हटलं तर जबरदस्त लक्ष्मीला साडी नसवणार. एकदम लक्ष्मी एकदम ही करते, म्हणजे ॲक्टिव्हपणा भरपूर. पण तो काळ तिला, मग आम्ही आमचं चाललेलं, मग तिला भाकरीचं नव्हतं. मग बऱ्याच वेळेस चुका, म्हणजे भाकरी नकोच म्हणायची, चपात्या. मग मी लाटणं वगैरे असं तसं चालायचं आमचं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटते तेव्हा मिळते भाकर. आणि माझे असं काही, मी आता गाण्या म्हणणारापैकी मी असलं काही बी कुठंतरी काही झालं की मी आपलं असलं गाणं म्हणायचं काहीतरी. म्हणजे काही कामातमध्ये तिचं काय करायला की म्हटलं हे शिकावं लागते. अगोदर भाकरी संसार म्हटलं की अगोदर चटका बसतो. जाऊ द्या तुमचं असंच असतंय. म्हणजे ती कुठंतरी नाराज असते ना. तिला आता मी शहरामधून आणलेलं, मग हे असं काहीतरी गाणं म्हणून काहीतरी म्हणून आपलं घुलवायचं, काहीतरी करायचं पुढे आपलं बोलून काहीतरी. म्हणजे तुम्ही पुढे जिरवितात तुम्ही बोलून, असं करतात तसं करतात. म्हटलं चालवायचं, आपल्याला संसार करायचा आहे ना, कसं तरी आता न्यावं लागेल. जी आहे ते परिस्थितीमध्ये आपल्याला करावंच लागेल. मग ते रडून फुडून कसं करून करून ते आपलं आमचा संसार चालू झालेला होता. एकंदरीत चाललं होतं. 10-5 रुपये आपलं हे करायचं त्याच्यात, आपण आम्हाला आमच्याकडे 10-5 रुपये महागं टाकायसारखं काय प्रकार, फक्त खाऊन पिऊन चालू झालेलं होतं आमचं व्यवस्थित. मग काही असायचं, कधी जाणं, कधी इकडं जा तिकडं जा. पण मला जेवढ्या पद्धतीनं करता येतं तेवढ्या मी पद्धती करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला जेवढं काय हाऊस काय तेवढं काही होत नव्हतं. आता समजा ती प्रत्येक बायांना काही ना काय हाऊस असतात. तेवढ्या हाऊसची करू शकत नाही, कारण माझी परिस्थिती नव्हती तेवढी. तिला बी माहीत होतं ना काय कमाई करतं हे असं. कारण अचानक आणि कमाई झाली बी असते, भरपूर पैसा जास्त होता माझी, मी करत होतो ना पहिलं. पण ती काय केलं, घरच्या लोकांच्या ह्याच्यासाठी मी पैसे लावले. हो, म्हणजे भावाचे लग्न, बहिणीच्या लग्नाचं तुम्हाला तर पाठीमागं सांगितलं. याच्यामध्ये कर्जबाजारी झालेलो, लोकांच्या बिशा वगैरे उचलून काही करून कर्ज, काही घेतलेले पैसे त्याच्यामध्ये फेडण्यामध्ये माझं काही, मला स्वतःचं काही करायला नाहीच काही चान्स आहे. ह्या लोकांनी मदत केली नाही. पुन्हा परत भावानं घर बांधायचं म्हणून आणतो, म्हणून तुला पैसे देतो, काम करून घेतलं, पैसे दिले नाहीत. पुन्हा त्या घर अर्धवट राहिलेलं, त्याच्या कर्जबाजारी झालेलो. म्हणजे कर्जाच्या ह्याच्यामध्ये डुबलेला माणूस. लोकांचे थोडे येते त्याला 10-5 रुपये बुडवायचे नाहीत असा प्रश्न. त्याच्यामुळं हिला काही हिचे जी मौज मजा काय असतात, हाऊस, हे करायला नव्हतं. मी म्हणायचं कर्ज आहे माय आपल्यावर. ती तुमची पुन्हा कधी कधी चिडून म्हणायची की तुम्ही सारखंच म्हणतात कर्ज आहे, सारखंच म्हणतात कर्ज आहे. कर्ज तरी केव्हा फिटणार आहे तुमचं, माझं आयुष्य गेल्यास. मग आता काय, शेवटी म्हणायची, चिड यायची, राग व्हायचा आमचा, चालायचं असंच. पण मी दुःख वाटायचं की आपण हिची हाऊस पुरू शकत नाही. कारण झालं, पैसे असते हो, पैसे करे, पण ही काय, ही घरच्या लोकांच्या गोष्टीसाठी, ह्या लोकांसाठी मी कर्जबाजारी झालेलो होतो. कारण ह्यांच्यात सगळं जे अगोदर केलं, माझं डोक्यातच नव्हतं की आपल्या प्रपंच करायचं, आपल्याला लग्न करायचं आहे, आपण मग आपल्याला पण गरज आहे. लोक आतापासून तयारी करतात स्वतःच्या लग्नाचा, अगर स्वतःचा प्रपंच करायचा. मला ते कळलं नाही तसल्या गोष्टी करायला. कारण मी प्रपंच घरचाच करत बसलो. घरच्याच आईवडिलाचंच कुठं काय अगर हे काय काम करायचं, त्यांचंच हे भावाच्या लग्नातले ह्याचे त्याचे होऊन पडत मी गरीबच राहिलो. मी म्हणजे उपदाऱ्याच येईना. कारण आम्हाला तर ती ऐन वेळेला ह्या लोकांनी ह्यांच्यासाठी करून बी ऐन वेळेला मला दगा दिला. म्हणजे मला सहाय्य कुणीच केलं नाही आणि करत बी नव्हती.
उलट मला सहाय्य 10-5 रुपये आईवडिलाचा आधार तर ती घेऊन गेले तिकडं. म्हणजे किती वाईट परिस्थिती मला दिली. मग तुमच्या तर तशा परिस्थिती नसतात ना, असं झालंय कुणाचं? हं? अहो खूप अडचणीत हो, खूप अडचणीत चाललो होतो मी. खूप. आता बऱ्याचशा अडचणीत बरेच किस्से आहेत तुम्हाला सांगणार आहे पुढील भागामध्ये. कारण मला आता सांगायला घाईवरून येईल, कारण ते आठवायला मला. मी डायरेक्ट बोलतोय ना, तुमची काही चुकत आहे, मागं पुढे होत आहे, पण ही आठवलं की मला अजून कसं तरी वाटतं. तर मला ते चित्र दिसतं मागचं, आपण काय होतं, कसं होतं. एवढं एवढं आणायचं. हं? बाजार 20 रुपये मिळाले तर 10 रुपयाचं काहीतरी भाजीपाला काहीतरी आणायचं, 10 रुपये महाग टाकायचे कशासाठी तर लागतात म्हणून आडी अडचणीला. लय पैसे नव्हते मिळत, काय असं त्या काळात कुठं असायचं. दहा 10-20 रुपये 50 रुपये म्हणजे लय खूप वाटायचे मला. हं? मिळायचं मग तेवढ्यात दोघाचा संसार भागवायचं, आपलं काहीतरी आणायचं खायचं तर झालं. त्याच्यातून 10-5 रुपये काही महाग टाकता येतात का, म्हणजे पुढे लागतील कशाला, काही खर्चाला, दवाखाना काही असतं कोणाचं काही. अवघड परिस्थिती. हं? आज लोकांकडे खूप पैसे आहेत काही. आज देवानं आजच्या घडीला मला खूप काही दिलेलं आहे सगळ्या गोष्टीत. पण तो काळ आठवला मला की अजून बी मला रडायला येतं. कारण मी फक्त देवाचं करत होतो, शंभूचं करतो, देवावर विश्वास, या गोष्टी असल्यामुळे मी आज तुमच्याशी बोलतोय. हं? एखाद्यानं तुम्हाला सांगतो, ती जर परिस्थिती, मीच तुम्हाला कमीच सांगतो, बोलू वाटत नाही मला, तेवढं सांगू वाटत नाही. ती जर गोष्टी काही सांगितल्या ना, तर डायरेक्ट आत्महत्या केली असती, पर्याय नव्हता. पण नाही, कारण हिचं बी मत नव्हतं. ही एक तेवढंच आहे, तिला सुद्धा आत्महत्या करणं, असलं करणं. ती म्हणायची देवानं दिलंय ना आपल्याला हे देह, तर ती त्याच्यातून काढायचं बाहेर. ते पण कधी कधी लेक्चर झाडायचे ना मला, म्हणजे निराश झाल्यानंतर बोलायची. ती म्हणायची, कुणाला इतराला सुद्धा सल्ला द्यायची. कुणी जर म्हणलं मला मरू वाटतंय, असं होतंय, तर ती सांगायची नाही, मरायचं नाही म्हटली, जगायचं शिकायचं. हे पण सल्ले देते ना, ती देत असं ती. त्याच्यामुळं एक आम्ही म्हणजे कुणी झालं, ती जरा नाराज काही झालं तर मी तिला सांगायचं, ते मी कधी असलं ते, असं हे आमचं चाललं होतं. म्हणजे काही ठराविक कालावधी मस्त व्यवस्थित, कधी व्हायची झंझटी व्हायला लागल्या, काही होत असं, पण चलत राहिलं. अशा बऱ्याचशा भानगडीत अजून खिश्से ऐकायला चांगले चांगले त्याच्यामध्ये काय झालं. पण ते पुढील भागात आता मला सांगण्याची कॅपॅसिटी नाही माझी, कारण मला ते आठवायलंय पण सांगू वाटत नाही गेले तुम्हाला. हं? मी पुढील भागात सांगतो, म्हणजे एक ब्रेक घेतो एवढ्या भागाचं आणि पुढे बोलणारच आहे. पण तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ओम नमः शिवाय.